चला आज मस्त अशा मेथीच्या पिठल्याची रेसिपी बघूयात। यासाठी लसूण घ्यायचं आहे, हिरवी मिरची, जिरं जरासं खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला जरा खडबडीत बारीक केलं तरी देखील चालेल। नंतर एका कढईत तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये हे आत्ता जे बारीक केलं मिक्सर आपण ते ॲड करायचं। एकदा लसूण छान ब्राऊन झाला की त्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड करायचे। बेसन छान तेलात भाजून घ्यायचं आहे, एक खमंग वास सुटला पाहिजे। नंतर त्यामध्ये हळद ॲड करायची, ती छान परतून घ्यायची। हिंग ॲड करायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आणि मेथी ॲड करायची। मेथी आता तुम्ही बारीक चिरून घ्या, इथे मी चुकून त्याला अख्खीच ॲड केली आहे, तर तशी करू नका। आणि थोडंसं पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून मीठ ॲड करायचं आहे, सगळं क्रीमी मिक्सचर एक तयार होईल। त्याला वरतून अजून एक तडका द्यायचा आहे, लसूण, बेडगी मिरची, थोडीशी मिरची पावडर आणि हळदचा। या तडक्याने त्याचा फ्लेवर खूप नेक्स्ट लेवल होऊन जातो। या पिठलं तुम्ही पाण्याऐवजी ताक वापरलं तरी चालेल। वरतून थोडीशी साखर आणि लिंबू, एक नंबर लागतं, नक्की ट्राय